नमस्कार, मी नीलम्स किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत एक तिखट, झणझणीत आणि चविष्ट अशी रेसिपी खरडा चिकन। ही रेसिपी शेवटपर्यंत बघा, कारण मध्ये मध्ये मी छोट्या छोट्या अशा छान टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचं चिकन खूप रसाळ आणि चविष्ट बनेल। सुरुवात करूया। पाव किलो चिकन व्यवस्थित धुवून घेतलंय, त्यामध्ये घालू मीठ, हळद आणि 1 चमचा लिंबाचा रस। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिसळून घेऊ आणि मॅरिनेशनसाठी 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवू। त्यानंतर खरडा करायला घेऊया। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊ। तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये जिरं टाकूया। जिरं व्यवस्थित फुललं की त्यामध्ये आपल्याला टाकायच्यात लसणीच्या पाकळ्या। लसूण चांगला ब्राऊन रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकूया। इथे मी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्ही पोपटी रंगाच्या ज्या कमी तिखट असतात त्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता। तसेच खरड्याचं प्रमाण इथे मी थोडं जास्त ठेवलंय, म्हणजे थोडासा शिल्लक राहिला की तो नंतरही वापरता येईल। आता हे सर्व मिश्रण एका खलबत्त्यामध्ये घेऊया आणि जाडसर असं वाटून घेऊया। तुम्ही हे मिक्सरमध्ये वाटलं तरीही चालेल, पण खलबत्त्यात कुटल्याने त्याची चव अजून वाढते। इथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं, सगळ्या पदार्थांचे फ्लेवर्स व्यवस्थित रिलीज होण्यासाठी मदत होते। ठेचा झालाय, आता आपण चिकन शिजवून घेऊ। त्यासाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊ। नंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित ब्राऊन रंगावरती परतून घेऊ। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। इथे कांदा गडद ब्राऊन रंगाचा झालाच पाहिजे। थोडासा करपला तरीही चालेल, त्यामुळे काय होतं, त्याची गोडूस चव असते ना, ती चिकनमध्ये उतरेल। आता आपण यामध्ये चिकन ॲड करू। एक गोष्ट लक्षात घ्या, इथे आपण लाल तिखटचा वापर केलेला नाहीये, कारण तिखटपणासाठी आपण हिरव्या मिरच्या आणि लसूण वापरतोय। आता चिकन शिजवायला ठेवूया। चिकन स्वतःचं असं पाणी सोडतंच, तरीही तुम्हाला लागलं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता। मॅरिनेट करताना आपण मीठ टाकलं होतं, तसेच खरड्यामध्येही मीठ आहे, त्यामुळे अतिरिक्त मीठ टाकण्याची आवश्यकता नाही। चिकन व्यवस्थित शिजलंय, आता आपण गॅसवरून उतरून घेऊ। आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊ। तेल तापलं की यामध्ये आपल्याला खरडा टाकायचा आहे आणि तो 1 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे। खूप ठसका जात असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये 1-2 चमचे पाणी ॲड करू शकता। आता यामध्ये आपण शिजवलेले चिकन टाकतोय। मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ। 1-2 मिनिटांनंतर झाकण काढून बघू। वाव, मस्त असा कलर आलाय आणि छान सुगंध सुटलाय। आता आपण यावरती कोथिंबीर टाकूया। हे चिकन तुम्ही भाकरी, चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता किंवा स्टार्टर म्हणूनही खाऊ शकता। खरडा चिकन तयार आहे। तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली मला कमेंटद्वारे सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।